सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे पौष पौर्णिमा, जिला शाकंभरी पौर्णिमा असे देखील म्हणतात. तर मी तुम्हाला पौष पौर्णिमेची शाकंभरी पौर्णिमेची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. हिंदू परंपरा आणि संस्कृतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा, जिला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. हा सण भगवान विष्णू आणि देवी शाकंभरी यांना समर्पित आहे. भारतातील काही भागात या दिवशी सूर्यदेवाचीही पूजा केली जाते. पौष पौर्णिमा ही 9 वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे त्याचं महत्त्व पुराणांमध्ये विशेष सांगितलेलं आहे. या दिवशी हिंदू घरांमध्ये भगवान सत्यनारायणाची कथा व पूजा केली जाते. हा दिवस पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. त्याचबरोबर प्रयागराज, कुरुक्षेत्र, हरिद्वार, काशी, नाशिक आणि उज्जैन यासारख्या पवित्र तीर्थस्थळी जाऊन गंगा स्नान केल्यास मोक्षाचे द्वार खुले होतात असं सांगितले जाते. पण सर्वांनाच गंगेत स्नान करणं शक्य नसते. अशा वेळेस घरीच स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यासही पुण्य लागते असे मानले जाते. पौष महिन्यात पूजा केल्यास भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. पौष पौर्णिमेला स्नान व दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते. पौष पौर्णिमा ही शनिवारी म्हणजेच आज 3 जानेवारीला आहे. पौर्णिमा तिथी 2 जानेवारीला सायंकाळी 6:53 सुरू होते, तर 3 जानेवारीला दुपारी 3:32 ही पौर्णिमा तिथी संपते. ही कथा भगवान श्रीकृष्णांनी यशोदा मातेला सांगितली आहे. यशोदा माता म्हणतात, भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सर्वच ज्ञान आहे. मग पौर्णिमेचे व्रत केल्याचे नक्की काय फळ मिळतं याबद्दल मला सांगा. तर भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेला सांगतात, एका कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची उपजीविका सुरू होती. तो अत्यंत खुश होता. पण एकच गोष्ट त्याला खटकत होती, तर ते म्हणजे त्याला संतान नव्हते. एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली असताना तिला सर्वांनी वांज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला. अगदी तिला कोणीही भिक्षा दिली नाही. तिला खूप वाईट वाटले. तेव्हा तिला एका महिलेने 16 दिवस काली देवीची पूजा करण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे पती पत्नीने तसेच केले. त्यांची भक्ती बघून 16 दिवसानंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणांच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा. या प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढवत जावे. जोपर्यंत किमान 32 दिवे होत नाही, मग ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पूजेसाठी झाडावरून आंब्याचं कच्चं फळ आणून दिले आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली. प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवी लावत होती. देवीच्या कृपेने तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाला, ज्याचे नाव त्यांनी देवीदास असे ठेवले होते. तो अत्यंत दिसायला सुंदर होता. तसेच त्याच्यामध्ये एक तेज एकवटलेलं होतं. देवदास मोठा झाल्यावर त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पाठवले. काशी नगरीमध्ये असे काही घडले की धोक्याने देवदासाचा विवाह झाला. देवदास म्हणाला की तो अल्पायू आहे, तरी बळजबरी त्याचा विवाह केला गेला. जेव्हा देवदासला घेऊन जाण्यासाठी काळ आला, तर ब्राह्मण दाम्पत्याने पौर्णिमेचे व्रत केले, म्हणून काळ घेऊन जाण्यास असमर्थ ठरला. तेव्हापासूनच पौर्णिमा व्रत केल्याने संकट टळतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे महिला पौर्णिमेला पूजा करतात, सेवा करतात. त्याचसोबत 32 पौर्णिमेचे व्रत देखील काही महिला करतात. यामुळे संतती सुख मिळतं, दीर्घायुष्य प्राप्त होतं. तसेच घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येते. याच सोबत या दिवशी सत्यनारायणाची कथा देखील ऐकली जाते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे देखील म्हणतात. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचे एक रूप म्हणजे शाकंभरी देवी. तिला हजारो डोळे होते, म्हणून शाकंभरी असं नाव पडलं. या पौर्णिमेनिमित्ताने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. अगदी या दिवशी काळूबाईची यात्रा देखील असते. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तसप्तशृंगी देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
3 दिवसांच्या श्री लक्ष्मीनारायण महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य 2 सत्रांमध्ये महायज्ञ व होम हवन धार्मिक विधी कार्यक्रम होतात. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या 7 डोंगरांच्या कुशीत वसलेली असून ते 7 डोंगर म्हणजे मधुकैटप, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासूर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय वरद प्रदान केले. या 7 राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्यांच्या अंतरात असतात. त्यात काम, क्रोध, लोह, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो. आपल्याला या 7 राक्षसांवर विजय मिळवता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या परिस्थितीवर करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाख भाज्या उत्पन्न केल्या. या भुकेरांना खाऊ घातल्या. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीनं 1 वर्ष केवळ शाख भाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे या देवीला शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्यपुराणात त्या बाबांचे संदर्भ आढळतात. शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 108 भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुळाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा काढतात. आपले सण आणि उत्सव साजरी करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात. हिवाळ्यात मुबलक भाज्या असतात. सणाच्या निमित्ताने या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरता हा एक छुपा उद्देश आहे असंही म्हटलं जातं. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळची कथा. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता. त्याचं नाव होतं दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे मानव श्रद्धेने जगत होते. समाधानात राहत होते. असे ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमास सूक्ष्मरित्या पाहत असे आणि अत्यंतिक द्वेष बुद्धीने मोठी वळून त्यांच्या नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे ते त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमास स्वराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचून शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गमासूरने या दुष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे. माग हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्र, शक्ती, ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव, ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारी, मनाला चैतन्य देणारी संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाली आणि दुर्गम सुराज हा जो राक्षस होता याकडे आली. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासही निघाली आणि असुराकडे प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव, ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपला. बनलेला दुर्गमासूर राक्षस हाकार करत आला आणि त्याने सर्वांचाच पराभव केला. सर्वांना हकलून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त बेफाम बनला. मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तिथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुराचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते.
इकडे गुहेच्या जीवनाचे नवीन पर्व उदयाला आले. सामर्थ्य ही, ज्ञान ही तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहूतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीही नष्ट होणे शक्य आहे का? तर नाही. ही श्रद्धा या अंधारी उहे जागी झाली. अंधारा प्रकाश किरण यावा, तसे झाले. सर्व देव, मानव, ऋषी जन्म मातेला शरण गेले आणि आदिमाता महादेवाची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एका नव्या तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली? कसे रूप होते तिचे आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमध्ये उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवी गाळ, झाडे, झुडपे, नारंगी फुले, पाने, रसरशी डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविधरंगी पण तेजस्वी. जिकडे तिकडे पाहावे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्व जण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृतांचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला आला नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळावर आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रातील गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपले शस्त्र बाहेर काढले आणि तिने दुर्गामासूरला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गामासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाच टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान, मंत्र व सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवाकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. हीच माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगाल. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.